तर दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण दिल्ली हादरली आहे। हल्ल्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत। या हल्ल्याचा आता डॉक्टर कनेक्शन सुद्धा समोर आलंय। या हल्ल्याशी संबंधित 4 डॉक्टरांना अटक करण्यात आली आणि त्यामुळे पोलिसांना अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील स्फोटाचं डॉक्टर कनेक्शन, 4 काश्मीरी डॉक्टरांना अटक। डॉक्टर की दहशतवादी? 10 नोव्हेंबर 2025 देशाची राजधानी नवी दिल्ली स्फोटानं हादरली। दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ संध्याकाळी 6:52 स्फोट झाला। त्याच परिसरात उभ्या असणाऱ्या I-20 कारचा भीषण स्फोट झाला आणि 9 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमीही झालेत। हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत दिले जात आहेत। हल्ल्याच्या दिवशीच सकाळी जम्मू काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली। 2 वेगवेगळ्या घरांमधून 2900 किलो IED बनवणारं केमिकल्स, शस्त्र आणि दारू गोळा जप्त केलाय। ही कारवाई आणि स्फोटाची वेळ याचा परस्परांशी किती संबंध आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे आणि त्यातच आता दहशतवादी हल्ल्याचं डॉक्टर्स कनेक्शन समोर आलंय। पहिली कारवाई, जम्मू काश्मीर पोलिसांकडून डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक करण्यात आली। अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये तो डॉक्टर होता। आदिलच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली। आदिलचा जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदशी संबंध असल्याचं समोर आलंय। दुसरी कारवाई, 7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये कारवाई करण्यात आली। महिला डॉक्टर शाहीन शाहिदला अटक करण्यात आली। शाहीन अल फलाह विद्यापीठामध्ये काम करायची। शाहीनच्या कारमधून कॅरोम कॉक नावाची असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली। शाहीनवर जैशसाठी भारतामध्ये महिला भरती करण्याची जबाबदारी होती। शाहीन भारतातील जमात उल मोमिनातची प्रमुख होती। तिसरी कारवाई, 7 नोव्हेंबरलाच गुजरात ATSनं ही कारवाई केली। डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यदला अटक करण्यात आली। तो हैदराबादचा रहिवासी होता आणि त्यानं चीनमध्ये शिक्षण घेतलं होतं। अहमदवर रिसिन नावाचं विष बनवण्याची जबाबदारी होती। दिल्ली आझादपूर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट, लखनौचं RSS कार्यालयाची रेकी अहमदनं केली होती। 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून डॉक्टर मुझम्मिल शकीलला अटक करण्यात आली। मुझम्मिल अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायचा। मुझम्मिलकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं। बॉम्ब बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा उपयोग केला जातो। मुझम्मिलच्या दुसऱ्या ठिकाणावरून 2563 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली। मुझम्मिल शकीलचा जैशशी संबंध असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली कार दक्षिण काश्मीरमधील पुलवामा इथे राहणाऱ्या डॉक्टर उमर मोहम्मद याची होती। पकडलेले सर्व डॉक्टर्स केवळ दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हते, तर स्वतः शस्त्र आणि विषारी रसायनही तयार करायचे। या 4 डॉक्टरांच्या अटकेनंतर अनेक उलगडे होण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या स्फोटामागे नेमकं कोण, कशा प्रकारे हा प्लॅन आखला गेला याचा खुलासा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।